समोर विजयची आई उभी होती. त्यांना पाहून अशोकरावांना धक्का बसला. ते प्रश्नार्थक नजरेने ईश्वरीताईकडे पाहू लागले. तेवढ्यात ईश्वरीताई बोलू लागल्या, अरे असा काय बघत आहेस? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं. शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या मुलीसाठी किती चांगलं स्थळ आणलं होतं. हे ऐकून अशोकराव ओशाळत म्हणाले, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ आहे का ताई? आता आपण घरी जाऊयात. पण ईश्वरी ताई थांबल्या नाहीत. थोड्या वेळ थांबून घरीच जायचं आहे, चलात. असं म्हणत त्या अशोकरावांची वाट न पाहता आत गेल्या. मग विजयची आई पुढे आली आणि म्हणाली, या ना दादा आत. तिच्या बोलण्यामुळे अशोकरावांच्या वागण्यातली असहजता थोडी कमी झाली. ते आत येऊन बसले. विजयची आई पुन्हा बोलू लागली, जे झालं ते होऊन गेलं. मला माहिती आहे यात तुमची काही चूक नव्हती. तुमची मुलगी अंकिता आणि बायको अशा वागतील हे तुम्हाला थोडीच माहीत असेल. आणि आमच्या विजयचं लग्न झालंय आता. मी तर म्हणते बरंच झाले एका अर्थाने. नाहीतर रसिकासारखी मुलगी आम्हाला थोडीच मिळाली असती. हे शब्द ऐकताच अशोकरावांच्या मनात लग्नाचा दिवस, मंडप आणि ऐन लग्नाच्या दिवशी अंकिताने लग्नाला दिलेला नकार क्षण जशाच्या तसं उभा राहिला. ईश्वरीताई शांतपणे हे सगळं पाहत होत्या. त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसत होता. तेवढ्यात विजयच्या आईने आत आवाज दिला, रसिका इकडे ये बाळ, बघ घरी पाहुणे आलेत. रसिका बाहेर आली. साधी साडी, चेहऱ्यावर शांतपणा आणि डोळ्यात आयुष्याने दिलेल्या अनुभवांची खोली स्पष्ट दिसत होती. तिने समोर बसलेल्या अशोकरावांकडे पाहिलं आणि नमस्कार काका असं आदराने म्हटलं. तो क्षण अशोकरावांसाठी फार जड होता. सुखी आहेस ना बाळ? एवढंच ते कसे बसे म्हणू शकले. हो काका, देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे, रसिका शांतपणे म्हणाली. तेवढ्यात विजय आत आला आणि म्हणाला, काका चहा घेणार का? आई लगेच करते. ईश्वरीताई समाधानाने सगळं पाहत होत्या आणि अशोकरावांच्या मनात एक विचार घोळत होता की काळाने काही गोष्टी मोडल्या असल्या तरी काही नाती त्याने आधी घट्ट करून जोडले आहेत. रसिका लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली. रसिका आज कधी नव्हे ते खूप साऱ्या दागिन्यांनी सजलेली होती. सासूबाईंनी तिला आज खूप महागडी एक साडी नेसायला म्हणून काढून दिली होती. एकदम लक्ष्मी दिसत होती रसिका. तिच्याकडे पाहत सासूबाई म्हणाल्या, हे ईश्वरीताईंचे भाऊ आहेत. रक्षाबंधनाला आले तिथे, नमस्कार कर त्यांना. रसिकाने समोर येऊन नमस्कार केला. अशोकराव तर जणू तिच्यात कुठेतरी त्यांच्या अंकिताला शोधत होते. इतक्यात नोकराने खाण्यापिण्याचे अनेक जिन्नस एका ट्रेमध्ये सजवून त्यांच्यासमोर आणले. अशोकराव तर इतकं सगळं एकत्र पाहून चक्रावलेच. जर अंकिताचे लग्न या घरात झाले असते तर आज रसिकाच्या जागी अंकिता हे सुख उपभोगत असते. या कल्पनेनेच ते मनातून सुखावले होते. पण जेव्हा त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा मात्र ते स्वप्नातून खाडकन जागे झाले. अंकिताने स्वतःच्या पायाने या वैभवाला लाथडले हे आठवून तर त्यांच्या रागात आणखीनच भर पडली. कुठेतरी त्यांच्या मनात नम्रताताईंना जाऊन परत आणायचा विचार येत होता. तो आता एकदमच बदलला होता. त्यांची एकंदर मनस्थिती ओळखून विजयची आई म्हणाली, तुम्ही येणार हे आधीच माहिती असतं ना तर विजयला आज घरीच थांबायला सांगितले असते. तेवढीच भेट खूप वेळ झाली असती. पण हल्ली ऑफिसचं कामही वाढले आहे ना, त्याचं नुसता कामातच असतो. हे ऐकून रसिकाने प्रश्नार्थक नजरेने सासूकडे पाहिले. तिच्या सासूबाईने तिला पाहून नजरेने काहीतरी इशारा केला. तशी ती एकदम मान खाली घालून गप्प बसली. मग पुन्हा तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या, रसिका बाळ, तुला शॉपिंगला जायचं होतं ना, जा आणि जाऊन तयारी कर बाहेर जाण्याची. मी आपल्या ड्रायव्हरला सांगते गाडी तयार ठेवायला. असे म्हटल्यावर रसिका लगेच तेथून उठून आतमध्ये निघून गेली. मग पुन्हा तिच्या सासूबाई अशोकरावांना म्हणाल्या, आता नवीनच आली ना या शहरात, इतक्या दूर आल्यावर सुरुवातीला तिचं मन रमावं म्हणून रोजच तिला कुठेतरी पाठवतो आम्ही. कधी विजय घेऊन जातो तर कधी मी. दुसऱ्याची लेक असली तरी आम्हाला मात्र आमच्या मुलीसारखी आहे. व खरंच तुम्ही खरंच खूप चांगल्या सासूबाई आहात. नाहीतर आजकालच्या जगात तुमच्यासारखी सासू आणि असं सासर मिळणं महाग कठीण ग बाई. पण आमच्या अंकिताच कमनशिबी होती. त्यात आपण काय करणार? ईश्वरीताई मध्येच म्हणाल्या, जाऊ दे ते विषय. आता ईश्वरीताई, बरं आता आले आहात तर जेवण करूनच जा. मी आता सांगते गरम गरम जेवण वाढायला. विजयची आई म्हणाली,
नाही नको, घरून जेवण करूनच निघालो आहोत आम्ही, ईश्वरीताई म्हणाल्या. मग त्यांनी एक दोनदा आग्रह केला, पण ईश्वरीताईंनी पुन्हा कधी येईल असं म्हणून त्यांना टाळलं आणि घरी यायला निघाल्या. अशोकरावांच्या डोळ्यापुढे मात्र त्यांची श्रीमंती, त्यांचा पाहुणचार आणि रसिकाच्या अंगावरील दागिने हे येत होते. त्यांच्या मनात असणारा नम्रताताई आणि अंकितावरचा राग पुन्हा उफाळून आला होता. किंबहुना तो आधीपेक्षा कैक पटीने वाढला होता. ईश्वरीताई मात्र अशोकरावांकडे पाहून अगदीच अस्वस्थ झाल्या होत्या की ज्या उद्देशासाठी त्यांनी अशोकरावांना विजयच्या घरी नेलं होतं तो उद्देश पूर्ण झाला होता. इकडे रसिकाला मात्र अजूनही कळत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे. कधी नव्हे ते सासूबाईंनी तिने एवढी महागातली साडी आणून दिली होती. या घरात आल्यापासून साध्या मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिने तिने घातला नव्हता, पण आज मात्र इतके दागिने घालायला दिले होते. शिवाय आज स्वयंपाकघरातील कामापासून सुद्धा सुट्टी दिली होती. सासूबाई इतक्या कशा बदलल्या याचं तर नवलच वाटत होतंच, पण आज आलेले पाहुणे नेमके कोण आहेत याचं कुतूहल सुद्धा तिच्या मनात होतं. विजयच्या बाबतीत सुद्धा किती सफाईने सासूबाईंनी खोटं बोललं हे तिने पाहिलं होतं, पण याचं तिला काही फारसं नवल वाटलं नाही, कारण खोटं तर आधीपासूनच बोलत होत्या त्या. त्यांनी लग्नाच्या वेळी बोललेल्या जवळपास सगळ्याच गोष्टी खोट्या होत्या. हे तिला लग्न झाल्यावर 4च दिवसात कळून चुकलं होतं. विजयचं शिक्षण, विजयची नोकरी, त्याच्या घरच्यांचा चांगुलपणा हे सगळंच खोटं निघालं होतं. लग्न करून घरी आल्यावर पहिल्याच रात्री तिने त्याच्यातील पशूचा अनुभव घेतला होता. स्वतःच्या अशक्त अंगकाठीमुळे, व्यसनामुळे, सतत नाकारल्यामुळे मनात असणारा त्याचा निवडंग त्याने तिच्यावर ताकद आजमावून दूर करू पाहिला होता. अंकिताने त्याला पाहताच हेनमानवाद दिलेला नकार आणि अंकिता इतकी सुंदर नसलेली रसिका बायको म्हणून मिळाल्याचा राग तो आता रसिकावरच काढत होता. कुठे नुकतीच विशी पार केलेल्या, डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन सासरे आलेली रसिका आणि कुठे तो 35शी उलटलेला, व्यसनाच्या आहारी गेलेला विजय. दोघांमध्ये कुठलंच साम्य नव्हतं, पण परिस्थितीने दोघांनाही एकत्र बांधलं होतं. तिने त्याच्याशी संवाद साधण्याचा एक दोनदा प्रयत्न केला होता, पण त्याच्या बोलण्यात एक तोचपणा होता. त्याला फक्त एकाच गोष्टीशी घेणं देणं होतं. तिच्या मनाचा विचार तर त्याच्या मनात कुठे दूर दूर सुद्धा नव्हता. त्याच्या तोंडातून सतत येणारा दारूचा वास तिला असह्य झाला होता. पण नवरा म्हटलं की त्याचं सगळं सहन करणं आलंच. हा बाळकडून आधीपासून मुलींना दिला जातो. रसिकासुद्धा त्याला अपवाद नव्हती. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी बरेच तिच्याजवळ असलेले सगळे दागिने काढून घेतले. तेव्हा त्यांच्या मनाची श्रीमंती किती आहे हेही तिला कळून चुकलं होतं. आठवड्याभरातच तिची रवानगी स्वयंपाकघरात करण्यात आली. आता तिचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सगळा वेळ कामातच जायचा. तिला कामात जुंपण्यामागे सासूबाईंचा विशिष्ट हेतू होता. त्यांच्या मते ती दिवस रात्र कामात असली तर इतर गोष्टीकडे तिचं लक्ष जाणार नाही. ती विजयची तक्रार करण्यास धजावणार नाही, हा त्यामागचा उद्देश होता. शिवाय सासूबाईसुद्धा अंकिताबद्दल मनात असलेला राग थोड्याफार प्रमाणात का होईना रसिकावर काढतच होत्या. रसिकाला आता सगळं काही समजून चुकलं होतं. विजय दिवसभर फक्त दारू पिऊन झोपा काढतो आणि रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत बाहेर फिरतो हे तिला केव्हाच लक्षात आलं होतं. आपण पुरते फसलो गेलो आहोत हे न कळणे इतके नासमज ती नव्हतीच मुळी, पण आता तिचाही नाईलाज होता. एकतर त्या 5 बहिणी आणि ही त्यात सगळ्यात मोठी. बाबांचा आधीपासूनच मुलींवर राग होता, कारण त्यांना मुलगा हवा होता, पण मुलाच्या प्रतीक्षेत 5 मुलीच झाल्या. आधीच जेमतेम परिस्थिती आणि त्यात 5 मुलींच्या लग्नाची जबाबदारी, त्यामुळे त्यांनी मुलींना मुली कमी आणि भार जास्त समजलं होतं आणि रसिकाच्या लग्नाच्या निमित्ताने तो भार थोडा हलका झाला होता. समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागली होती आणि 4 लहान बहिणींवर असलेला राग थोडा का होईना कमी झाला होता. अशा परिस्थितीत घरच्यांना सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे त्यांच्या आनंदावर विरजण घातण्यासारखं होतं. म्हणूनच आपण थोडंफार दुःख सहन केल्याने घरच्यांना सुख मिळत असेल तर काय हरकत आहे, असं म्हणून रसिका ओठांवर एक शब्दही न आणता सगळं काही मुकाट्याने सहन करत होती. एकदा मात्र तिने मोठ्या हिमतीने सासूबाईंकडे जाऊन विषय काढला. म्हणाली, सासूबाई, हे रोज दारू पितात, अगदी नीट चालता येत नाही एवढी दारू पितात. तुम्ही यांच्याशी एकदा बोला ना, दारू पिऊ नका म्हणून.
त्यावर सासूबाई तिच्यावर मोठ्याने ओरडत म्हणाल्या, अगं ए, आम्ही इतकं मोठं केलं त्याला, आजवर सांभाळलं आणि पुढेही आम्ही सांभाळायचे का? असेच करायचे असते तर त्याचे लग्न कशाला लावून दिले असते? ते काम आता तुझं आहे. स्वतःच्या नवऱ्यालाही सांभाळू शकत नसशील तर मग तुझा उपयोग तरी काय? तुला काय फक्त इथं आमच्या पैशावर मज्जा मारायला म्हणून लग्न करून आणलंय का? सासूबाईने असे बोलल्यावर रसिकाला जे कळायचं होतं ते कळून चुकलं होतं. आपल्या आयुष्यात आता हे सहन करण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही हे जाणून पुढे येणाऱ्या परिस्थितीशी जुळून घेण्याची मानसिक तयारी तिने करून ठेवली होती. आज जे आयुष्य अंकिताच्या वाट्याला येणार होतं ते रसिकाच्या वाट्याला आलं होतं आणि आपल्या वाट्याचं आयुष्य कुणीतरी दुसरंच जगतंय ह्या सत्य परिस्थितीपासून अनभिज्ञ असणाऱ्या अंकिताचं आयुष्य मात्र एक नवीन वळण घेणार होतं. अशोकराव विचार करत घरी गेले. ईश्वरीताईंनी रस्त्याने त्यांचे कान भरले ते वेगळेच. ईश्वरीताई आणि अशोकरावांनी घरात पाय ठेवताच इतक्यात त्यांच्या घरी त्यांच्या सासूबाई आणि मोठ्या जाऊबाई आल्या. त्यांच्या जाऊबाई त्या शहरात थोड्या अंतरावर राहायच्या. ईश्वरीताईंच्या सासूबाई कधी त्यांच्याकडे तर कधी त्यांच्या मोठ्या जावेकडे राहायच्या. जाऊबाई आणि त्यांच्या कुटुंबाचं बऱ्यापैकी पटायचं. अशोकरावांना तिथे आलेले पाहून त्यांच्या सासूबाई म्हणाल्या, अरे वा, हा तुझा भाऊ अशोक आहे ना? खूप वर्षाने आलाय. हो सासूबाई, यावेळी सुद्धा खूप तगादा लावला त्याच्या मागे, तेव्हा आलाय. स्वतःहून कसला येतोय तो? ईश्वरीताई म्हणाल्या. मग अशोकराव म्हणाले, शेतीची कामं असतात आणि मुलं पण लहान होती, नाहीतर मुलांच्या भरोशावर सगळं सोडून आलो असतो. हो ना, आपण मुलांच्या भल्यासाठी आयुष्यभर झटतो, आपल्या इच्छा आकांक्षा मारतो आणि मुलं काय करतात? आपल्या साध्या एका इच्छेचा मान ठेवू शकत नाहीत. ईश्वरीताईमध्येच म्हणाल्या. यावर सासूबाई आणि जाऊबाईंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यापुढे सांगायला लागल्या, आता आमच्या अंकिताचंच बघा ना, दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आहे म्हणून किती चांगलं स्थळ पाहिलं होतं तिच्यासाठी, अगदी लाखात एक. पण तिनं मात्र बापाच्या इब्रतीचा विचार न करता ऐन मांडवात लग्नाला नकार दिला हो. आणि कोण कुठल्या त्या साधारण नोकरी करणाऱ्या कार्तिकशी बरी एका पायावर लग्न करायला तयार झाली. आता मात्र अशोकरावांनी मान खाली घातली. त्यांची परिस्थिती पाहून ईश्वरीताईंच्या सासूबाई आणि जाऊबाई सुद्धा काहीच बोलल्या नाहीत. अशोकराव थोड्या वेळ आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेले. इकडे ईश्वरीताईंच्या सासूबाई सुद्धा आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेल्या. खोलीत आल्यावर अशोकरावांना अचानक आठवलं की आईनं ईश्वरीताईसाठी साडी पाठवली होती, पण काल ओवाणीला गेल्यामुळे त्यांना ती साडी ईश्वरीताईंना द्यायचं लक्षातच आलं नव्हतं. आता आठवलीच आहे तर देऊनच येऊ ताईला, म्हणून अशोकरावांनी ती साडी घेतली आणि ताईला द्यायला म्हणून खोलीच्या बाहेर पडले. पण हॉलमध्ये पोहोचायच्या आधी त्यांच्या कानावर ईश्वरीताई आणि त्यांच्या जावबाईंच्या गोष्टी पडल्या. जावबाई ईश्वरीताईंना म्हणत होत्या, तो अंकिताबद्दल इतकं चांगलं सांगितलंस, दिसायला खूप सुंदर आहे, अभ्यासात हुशार आणि घरकामात निपुण आहे, तर मग आपल्या सचिनसाठी का नाही मागणी घातलीस तिला? सचिनसाठी तर आपण मुली शोधतच आहोत ना. तुझ्या भावाच्या मुलीसोबतच तिचं लग्न झालं असतं तर चांगलंच झालं असतं. तसेही विजयला आपण आधीपासूनच ओळखतो ना, किती दारुडा आहे तो. आता तर डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की त्यानं दारूने स्वतःचं शरीर खराब करून घेतलं आहे म्हणून. मग अशा परिस्थितीत तो अंकिताचं लग्न त्याच्याशी लावायला का निघाली होतीस? त्यापेक्षा सचिनसोबतच का नाही लावलं तिचं लग्न? नाहीतर मागच्या 2 वर्षापासून आपण त्याच्यासाठी मुली शोधतच आहोत ना. हे ऐकल्यावर ईश्वरीताई म्हणाल्या, माझ्या सचिनसोबत अंकिताचं लग्न अजिबात नाही. कुठे ते अंकिता आणि कुठे माझा सचिन? तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या भावाची परिस्थिती, आणि मला माझ्या तोलामोलाचं घराणं हवं आहे माझ्या सचिनसाठी, जे आमचा योग्य मानपान ठेवू शकेल. शेवटी एका चांगल्या शिकलेल्या श्रीमंत घरातल्या एकुलती एक मुलाची आई म्हणून माझी सुद्धा काही स्वप्न आहेत त्याच्या लग्नाबद्दल. आणि राहिली गोष्ट विजयच्या स्थळाची, तर तुम्हाला माहितीच आहे की त्याचं लग्न जुळत नव्हतं, कारण मुलीकडच्यांना त्याच्या व्यसनाबद्दल माहिती व्हायची. पण विजयचे बाबा सचिनच्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत आधीपासून. त्यांनी त्यांच्याकडे शब्द टाकला की मी एखादी मुलगी सुचवतो म्हणून. मग मला संगीताची आठवण झाली. शेवटी तिला इतका श्रीमंत घरातला मुलगा या जन्मात मिळाला नसता
आणि अशोक काही माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि अंकिता सुद्धा काही तक्रार करणार नाही म्हणून मी ही सोयरी केली होती. मला वाटलं इतक्या मोठ्या घरी मुलगी दिली म्हणून माझा भाऊ आयुष्यभर माझ्या ऋणात राहील. अंकितासारखी चांगली बायको मिळाली म्हणून विजयच्या घरचे सचिनच्या बाबांच्या ऋणात राहतील. पण ऐन वेळेला त्या मायलेकींनी धिंगाणा घातला आणि सोयरी होता होता फिसकटली. पण ते तरी बरं म्हणावं की रसिकाचे वडील तिचं लग्न विजयशी लावून द्यायला तयार झाले आणि सचिनच्या बाबांचा शब्द खाली गेला नाही. विजयचं लग्न तर झालं, पण अंकित आणि तिच्या आईनं जे केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणून जाणून बुजून अशोकला मी विजयच्या घरी घेऊन गेले होते, जेणेकरून त्याच्या मनात असलेला मायलेकींबद्दलचा राग धगधगत राहील. ईश्वरीताईंचं सगळं बोलणं अशोकरावाने ऐकलं. त्यांना त्या क्षणी काही सुचेनासं झालं. त्यांच्या हातून साडीची थैली खाली पडली आणि त्या आवाजाने ईश्वरीताई आणि त्यांच्या जाऊबाईचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांना पाहून ईश्वरीताईंनाही धक्का बसला. अशोकनं आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना या शंकेने त्यांना घाम फुटला. त्या अशोकरावांना काय बोलणार. इतक्यातच अशोकराव रागानं आतमध्ये निघून गेले आणि आपली बॅग घेऊन तडक घराबाहेर पडले. ईश्वरीताई त्यांना मागून हाका मारत होत्या, पण अशोकरावांनी साधं मागं वळूनही पाहिलं नाही. त्यानंतर ईश्वरीताईंच्या जाऊबाई त्यांना म्हणाल्या, बघितलंस ईश्वरी, तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या भावाला किती दुःख झालं ते. अगं तुला सगळं माहिती असताना तू त्याच्याशी अशी कशी वागू शकतेस. स्वतःच्या भावाच्या सख्ख्या मुलीला तू अशा लोकांच्या घरची सून बनवणार होतीस. असं तर कुणी आपल्या शत्रूसोबत सुद्धा वागणार नाही आणि त्याच्या परिस्थितीबद्दल तू कशी बोलू शकतेस. काही झालं तरी कधी काळी तू सुद्धा त्याच घरात राहायची ना. तू सुद्धा त्याच परिस्थितीतून इथे आलीस हे तू विसरू शकतेस का. अगं मला सख्खा भाऊ नाही म्हणून मला सतत तुझा हेवा वाटायचा की तुझा भाऊ तुला किती जीव लावतो. तुझा भाचा आणि भाची लहानपणापासून आत्या आत्या म्हणून तुझ्या मागे फिरायचे, पण तू किती बदललीस. तुला श्रीमंती आणि स्टेटससमोर माणुसकीचा आणि नात्याचं काहीच मोल नाही का ईश्वरी. आता मात्र ईश्वरीताई एकदम गप्प झाल्या होत्या. विचार करून करून तिचं डोकंच चालेना. त्याच्या परिस्थितीमुळे तिनं त्याला कधी फारसं महत्त्व दिलं नव्हतं, पण आज मात्र आपण आपल्या भावाला कायमचं गमावून बसलो की काय या भीतीनं ती अस्वस्थ झाली होती. इकडे मात्र अशोकराव विचार करून करून वेडे व्हायचे बाकी होते. ज्या बहिणीला लहानापासून आईच्या स्थानी मानलं, जिचं सगळं ऐकलं, जिला विचारल्याशिवाय आयुष्यात कोणताच निर्णय घेतला नाही, स्वतःच्या मुलीला फक्त तिच्या शब्दाखातर एका अनोळखी मुलाशी लग्न करायला तयार केले, जिचा अपमान झाला म्हणून बायकोला इतक्या वर्षाच्या संसारानंतर माहेरी पाठवलं, ते आपल्याशी अशी वागू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आपल्या सख्ख्या बहिणीनं आपल्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडला होता आणि आपण सुद्धा आंधळेपणानं ती जे काही म्हणेल तेच खरं मानून इतर सगळ्यांना खोटं ठरवलं. लग्नाच्या दिवशीसुद्धा तिचा खोटारडेपणा समोर आला होता, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून फक्त बहिणीचा मान अपमान आणि आपल्या खोट्या इब्रतीचाच विचार केला होता. खरे तर आपली खरी इब्रत ही आपली मुलगीच आहे आणि आपल्या बायकोने तिच्या भविष्याचा विचार करून एका प्रकारे आपली इब्रत राखली हे त्यांना कळून चुकले होते. ते सगळं काही आठवून अशोकरावांचा राग अनावर झाला होता आणि त्याच रागाच्या भरात ते चक्क ईश्वरीताईच्या घरापासून 7 किलोमीटर दूर असणाऱ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पायी आले होते. पण काही केल्या त्यांच्या विचारचक्र थांबत नव्हते. आपल्या नकळत आपण इतक्या चुका करून बसलो आहोत की त्या सुधारण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही याने अशोकराव अस्वस्थ झाले होते. आज एकदमात सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्याने ते व्यथित झाले होते. त्यांना कळत नव्हते की नेमके वाईट कोणत्या गोष्टीचे वाटून घ्यावे. आपल्या सख्या बहिणीने आपल्याला फसवले याचे, आपण आपल्या बायकोशी एवढे वाईट वागलो याचे, की आपल्यामुळे आपल्या मुलीचं पूर्ण आयुष्य बदलले याचे विचार करून करून त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. ते स्वतःच्याच नजरेत एवढे खाली पडले की नेमके यातून सावरावे कसे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते. शेवटी ट्रेनची अनाउन्समेंट झाली आणि अशोकराव भानावर आले. नंतर त्यांच्या लक्षात आले की मगापासून 4 तास झाले त्यांना एकाच जागी बसून विचार करताना विचाराच्या तंद्रीत एवढा वेळ कसा निघून गेला ते त्यांनाच कळले नाही.
अशोकराव ट्रेनमध्ये जाऊन बसले. ते आपली चूक दुरुस्त करण्याचा निर्धार करूनच. इकडे सकाळीच लक्ष्मीताईंच्या घरी मागच्या गल्लीत राहणारा नितीन आला. त्याला पाहून लक्ष्मीताई म्हणाल्या, अरे नितीन, बऱ्याच दिवसांनी आलास. ये बस. कार्तिक दादाला भेटायला आला होतास का? नाही, मी तर तुमच्याकडून पेढे खायला आलोय, नितीन म्हणाला. पेढे? ते कशाचे रे? लक्ष्मीताईंनी कुतूहलाने विचारले. म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही? नितीन म्हणाला. नाही, मला काहीच माहिती नाही. कशाबद्दल बोलत आहेस तू? लक्ष्मीताईंनी विचारले. अहो काकू, अंकिता बहिणी तिच्या कॉलेजमधून पहिले आले आहेत, BSCच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये, नितीन म्हणाला. काय सांगतोस काय? सगळ्या कॉलेजमधल्या मुलांमध्ये पहिली आली आहे ती? मला तर अंकिताने काहीच सांगितलं नाही, लक्ष्मीताई आनंदाने म्हणाल्या. अंकिता, अगं ये अंकिता, जरा इकडे, असे म्हणून त्यांनी तिला हाक मारली. आत्याचा आवाज ऐकून अंकिता बाहेर आली. आत्या हसतच म्हणाली, अंकिता, मी आज खूप खुश आहे. तू आमची मान उंचावलीस बघ. काहीच न कळल्यामुळे अंकिता तिथे स्तब्ध उभी राहिली. मग आत्या पुढे म्हणाली, अगं कॉलेजमधून तू पहिली आलीस? खरंच? अंकिता आश्चर्याने म्हणाली. हो, आत्या म्हणाली. नितीनने आता सांगितलं मला. त्यावर नितीन म्हणाला, हो वहिनी, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता तिथे ॲडमिशनसाठी गेलो होतो तेव्हा नोटीस बोर्डवर तुमचा फोटो लावलेला होता. खाली मजकूर वाचला आणि कळलं की तुम्ही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहात. आता मात्र अंकिता खूप आनंदी झाली. लक्ष्मीताईंनी सुद्धा देवासमोर साखर ठेवली आणि अंकिता सून म्हणून मिळाली याबद्दल देवाचे आभारही मानले. कार्तिक तिथेच उभा राहून सगळं ऐकत होता. त्याला अंकिताचे खूप कौतुक वाटत होते, कारण लग्नाच्या 15 दिवसाआधीच तिची परीक्षा झाली होती. इतक्या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात तिने कसा अभ्यास केला असेल याचे त्याला खूप नवल वाटत होते. शेवटी त्याने कितीही नाकारले तरी इतक्या दिवसात सहवासाने त्याला तिची सवय झाली होती. तिच्याबद्दल एक एक गोष्ट नव्याने माहिती पडत होती. तो अंकिताकडे बघतच होता. इतक्या त्याच्या आईने त्याला आवाज दिला. आई म्हणाली, ऐकलंस ना कार्तिक, अंकिता पहिली आली आहे तिच्या कॉलेजातून. जा पेढे घेऊन ये तालुक्याहून. हो आई, कार्तिक म्हणाला, पण त्याचे सगळे लक्ष फक्त अंकिताकडे होते. मग काहीतरी सुचल्यासारखे त्याची आई त्याला म्हणाली, नाहीतर एक काम कर, आज तिलाच घेऊन जा सोबत. खूप दिवस झाले ती घरातून बाहेर गेलीच नाही. तसाही आज रविवार आहे, तुलाही काही काम नसेल. कार्तिक हो म्हणाला. एका पायावर तयार होता. पण अंकिता मध्येच म्हणाली, कशाला आत्या, त्यांना काहीतरी काम असेल. मला सुद्धा घरी काम करायचे आहेत. नंतर कधीतरी जाईन. कामाचं काय आहे ग, ते तर आयुष्यभर पुरतात. पण आजचा दिवस विशेष आहे. जाऊन ये बाहेर. येताना पेढे पण घेऊन या, लक्ष्मीताई म्हणाल्या. मग अंकिता काहीच बोलू शकली नाही. ती जाऊन तयार झाली आणि आत्याला सांगून घराबाहेर पडली. बाहेर कार्तिक गाडी काढून तयार होता. ती जाऊन गाडीवर बसली आणि गाडी गावाच्या बाहेरच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात अंकिता कार्तिकला म्हणाली, सॉरी, माझ्यामुळे आज तुमचा रविवार वाया गेला. तेवढाच तुमचा आराम झाला असता. पण मी आत्याला नाही म्हणू शकले नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सुद्धा खूप दिवसांपासून कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतं. अन बायकोसाठी एवढं तर करू शकतो ना मी, कार्तिक म्हणाला. त्याला इतकं गोड बोलताना तिने पहिल्यांदाच पाहिले होते. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मग तो पुढे तिला म्हणाला, तू एवढी हुशार आहेस हे मला माहीतच नव्हतं. कधी सांगितले नाहीस. असं कोणी स्वतःहून सांगतं का मी हुशार आहे म्हणून? अंकिता नाक मुरडत म्हणाले, नाही, पण बोलण्यातून सुद्धा कळतंच ना. पण तू तर साधं बोलत सुद्धा नाहीस माझ्याशी, कार्तिक म्हणाला. तुम्हीच मनाई केली होती ना मला बोलायला. अंकिताने त्याला आठवण करून दिली. मग कार्तिकला त्याचे बोलणे आठवले. आपण हिला इतकं वाईट कसे काय बोललो हे त्यालाही कळत नव्हते. आधीच ती बिचारी एवढ्या काळजीत होती आणि आपण सुद्धा तिला साथ दिली नाही. साथ देणे तर दूर, पण तिच्याशी नीट बोललो सुद्धा नाही. आता आठवून त्याला खूप वाईट वाटत होते. त्याला त्याच्या वागणुकीबद्दल तिची माफी मागायची होती. त्याने रस्त्याने एका मंदिरात बाजूला आपली गाडी उभी केली. अंकिताने गाडीवरून उतरून देवाचे दर्शन घेतले. परत जाताना कार्तिक तिला म्हणाला, अंकिता, मला माहिती आहे मी तुला खूप नको ते बोललो लग्नानंतर. खरं तर त्यामध्ये तुझी काहीच चूक नाही याची कल्पना मला
तेव्हाही होतीच, पण जे काय झालं त्याचा राग मला कुणावर तरी काढायचा होता आणि मी तो तुझ्यावर काढला. मला अजूनही कळत नाही की इतका असंवेदनशील मी कसा काय वागलो. कार्तिक अशी अचानक आपली माफी मागेल याची काहीच कल्पना नसलेल्या अंकिताला आता काय बोलावे हे काही सुचत नव्हते. ती खाली मान घालून उभी राहिली. कार्तिक पुढे तिला म्हणाला, तू घेतलेल्या निर्णयाबद्दल तुझे कौतुक करायचे सोडून मी तुलाच दोषी ठरवले. पण तू खरंच खूप धाडसी आहेस. तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगला नवरा डिझर्व करतेस. पण नशिबाने हे सुखाचे दान माझ्या पदरात टाकले तरी मला त्याची किंमत नव्हती आतापर्यंत. मला खरंच माफ कर. आता मात्र अंकिता त्याला म्हणाली, प्लीज हे एवढं काही बोलू नका. यातला अर्ध तर काय डोक्यावरून सुद्धा गेला. माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही. काही न सुचल्याने अंकिताने हे एका दमात बोलली. मग कार्तिक पुन्हा गाडीजवळ आला आणि त्याने गाडी सुरू केली. अंकिता मागून जाऊन गाडीवर बसली. मग काहीतरी आठवून त्याने पुन्हा तिला विचारले, एक विचारू का? विचारा ना, अंकिता अडखळत म्हणाले. हे तू मला अहो जाओ का म्हणायला लागले आहेस अचानक? मला फार विचित्र वाटतं, कार्तिकने विचारलं. ते आता तुम्ही माझे म्हणजे आपलं लग्न झाले ना म्हणून, अंकिता म्हणाली. वेडाबाई कुठली? अंकिताचे उत्तर ऐकून कार्तिक गालातल्या गालात हसत म्हणाला. त्याच्या इतक्या चांगल्या वागण्याने अंकिता गोंधळून गेली होती. याला अचानक झाले तरी काय याचा विचार तिच्या मनात आला. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल उमलत असलेल्या भावनांची तिला जाणीवही नव्हती. त्याला तिचा स्वभाव उमलगत होता. तो नकळतपणे तिच्या प्रेमात पडत होता. त्याला खूप वाटायचे की अंकिताने स्वतःहून त्याच्याशी बोलावे, पण अंकिता मात्र फक्त कामापुरते त्याच्याशी बोलायची. आताशी त्याला या गोष्टीची चीड यायला लागली होती. इतरांच्या बायका कशा ते कामावरून आले की छान तयार होऊन समोर येतात, चहा देतात, काय हवं नको ते विचारतात, सतत आजूबाजूला घुटमळत असतात. पण या अंकिताला तर यातले काही सुचत नाही. पण मग त्याला आठवले की आपणच तिला तसे करायला भाग पाडले होते. पण आता आपल्याला ते नकोय. अंकिता आपल्याशी बोलली तरी चालेल, आपल्याला चालेल कशाला, आवडेल तो मनाशीच म्हणायचा. पण या वेडाबाईला यातलं काही सुचत नाही. सतत आईच्या आजूबाजूला असते. जसं माझ्याशी नाही, आईशी लग्न झाले हिचं, कार्तिक स्वतःशी म्हणाला आणि मग स्वतःच गालातल्या गालात हसला. लग्न झाल्यावर आज इतक्या दिवसांनी त्याने तिला नीट निहाळले होते. उंचपुरी, गोऱ्या रंगाची, काळ्याशार डोळ्यांची आणि किंचित कुऱ्या केसांची अंकिता किती सुंदर दिसते ना. हल्ली साड्या नेसायला लागली तेव्हापासून तर एकदमच खुलून दिसते. डोळेसुद्धा किती बोलके आहेत. ऐनवेळी लग्न करावं लागल्याने आपण तिच्यावर चिडून तिला नको ते बोललो. तेव्हा घाबरलेल्या हरणीसारखी तिचे डोळे का वाचता नाही आले आपल्याला याचे त्याला विलक्षण नवल वाटत होते. तिच्या रूपाने त्याच्या आयुष्यात भरभरून प्रेमाचं चांदणं बरसलं होतं. फक्त त्याला ते आता कळत होतं. पण त्याला त्याच्या आईबाबाचं मात्र फार कौतुक वाटलं. त्यांनी आजवर आपल्यासाठी कधी चुकीचा निर्णय घेतला नाही याची जाणीव आज पुन्हा एकदा त्याला झाली. कार्तिक अंकिताच्या प्रेमात पडला होता आणि अंकिताला अजूनही याची जाणीव झाली नव्हती. एक नवं प्रेम खुलत होतं, आकार घ्यायला लागत होतं आणि एक जुनं नातं आलेल्या अडचणींना सामना करून पुन्हा एकत्र यायला सज्ज झालं होतं. ते होतं अंकिताच्या आईबाबांचं. अंकिताचे बाबा परतल्यावर सगळ्यात आधी स्वतःच्या घरी न जाता त्यांच्या सासूरवाडीला आले. तिथे गेल्यावर त्यांना कोणी एका चकार शब्दानेही दुखावलं नाही. उलट नेहमी जसा मानपान व्हायचा तसाच मानपान यावेळीही झाला. त्यांचा मेहुणा सुधीर तो सुद्धा खूप जिव्हाळ्याने त्यांची विचारपूस करत होता. त्यांना हवं नको ते विचारत होता. सासरच्या मानाने ते मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. त्यांच्या मनात विचार तरळून गेला की कधी कधी रक्ताच्या नात्यापुढे इतर नात्यांना कमी लेखतो, पण आयुष्याच्या वळणावर अनेक नाती आपल्यासोबत जुळतात, जे आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीत सुद्धा बदलत नाहीत, सतत आपल्यासोबत खंबीरपणे उभी राहतात. प्रसंगी मान अपमान गिळून सुद्धा जर आपल्या बहिणीचा कुणी इतका अपमान केला असता तर कदाचित आपण सुद्धा त्यांच्याशी इतकं चांगलं वागू शकलो नसतो. पण नम्रताताईच्या माहेरची तऱ्हा वेगळीच होती. कोणत्याही परिस्थितीला शांततेने तोंड देणे ही कला तर त्या भावंडांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली होती. म्हणूनच तर नम्रताताई इतक्या समंजसपणे वागायच्या. आपण मात्र आलेल्या परिस्थितीशी सामना न करता
त्याला शरण जातो, चिडतो, ओरडतो, दुसऱ्यांवर दोष आरोप करतो. पण नम्रताताई या सगळ्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यांना नम्रताताईंच्या घरच्यांची माफी मागायची होती, पण त्यांना सगळ्यात आधी त्यांच्या नम्रतेला पाहायचं होतं. किती त्रास दिला तिला. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर कुणी आपल्या बायकोला माहेरी पाठवतो का, हा विचार त्यांच्या मनात तरळून गेला. 2 महिन्यात नम्रता मनातून किती खचली असेल याची त्यांना कल्पना आली होती. त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या येण्याची कल्पना नम्रताताईंना दिली आणि नम्रताताई घाईघाईने त्यांच्याजवळ आल्या. नम्रताताईंना पाहताच अशोकरावांना आपल्या सगळ्या चुका पुन्हा जशाच्या तशा आठवल्या. त्यांची मान आपसूक खाली गेली. त्यांची मनस्थिती ओळखायला नम्रताताईंना फार वेळ लागला नाही. त्या स्वतःहून म्हणाल्या, तुम्ही कधी आलात? मी तुमच्यासाठी चहा आणते. एवढं बोलून त्या स्वयंपाकघराकडे जाणार इतक्या सुधीरची बायको संध्या स्वतः चहा ट्रे घेऊन आली आणि म्हणाली, हे आणले ताई चहा. मग अशोकरावांच्या समोर टेबलवर चहा ठेवला. अशोकरावांना आता काहीच खायची प्यायची इच्छा नव्हती. ते नम्रताताईंना आर्जवाने म्हणाले, नम्रता, मी तुला घ्यायला आलोय, चल आपण घरी जाऊया. हे ऐकून नम्रताताई आणि त्यांच्या माहेरचे सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहिले. अशोकराव आपल्या चुका कशा सुधारतील हे सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरेतून त्यांना कळत होते. ते म्हणाले, मला कळतंय की माझं चुकलं, खूप चुकलं. मी नम्रतासोबतच तुम्हा साऱ्यांचा गुन्हेगार आहे. मी तुमचं मन दुखावले. अहो, तुम्ही माफी काय मागताय? जे झालं त्यात तुमची चूक नव्हती. सगळं काही त्यावेळेच्या परिस्थितीमुळे झालं. आपण सगळेच हतबल होतो. नम्रताताई म्हणाल्या, हो ना, तुमच्या जागी आणखीन कोणी असतं तर त्यांनी सुद्धा त्यावेळी तेच केलं असतं. सुधीर म्हणाला, हो, पण नम्रताने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्या प्रकारे मी सुद्धा हाताळू शकलो असतो. निदान तुला साथ तरी द्यायला हवी होती. अशोकराव खिन्नपणे म्हणाले, जाऊ द्या, जे झालं ते होऊन गेलं. आता पुन्हा त्या गोष्टी उघडण्यात काही अर्थ नाही. नम्रताताई म्हणाल्या, नाही ग, इतक्या सहजासहजी माफ नको करूस मला. मला गुन्हा खूप मोठा आहे माझा. मी फक्त माझ्या बहिणीवर विश्वास ठेवून माझ्या एकुलते एका मुलीला लग्नाच्या बेडीत बांधून एवढ्या दूर पाठवणार होतो, तेही मुलाला न पाहता. जर त्या दिवशी तू अंकिताच्या बाजूने उभी राहिली नसतेस आणि ते लग्न झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. अशोकराव म्हणाले, अहो, पण तुम्ही काय जाणून बुजून केलं होतं का ते? तुमच्याकडून सुद्धा त्यांना ओळखण्यात चूक झाली म्हणून ना? नम्रताई म्हणाल्या, नाही ग, मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवला नाही, ही माझी चूक होती. तुझ्या पुढे आणि अंकितापेक्षा जास्त महत्त्व बाहेरच्यांना दिलं. मुलीच्या आयुष्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीच्या मानापमानाची काळजी होती. अशोकराव पुन्हा खिन्नपणे बोलले, जाऊ द्या भाऊजी, तुम्हाला तुमची चूक कळली, आता सगळं आलं. सुधीर म्हणाला, आणि मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. मी जेव्हा नम्रतेला माहेरी जायला सांगितलं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तिला साथ दिलीत. खरं तर तुम्हा बहीण भावंडाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक बाबतीत तुम्ही एकमेकांना किती साथ देता. देव करो प्रत्येकालाच अशी भावंडं मिळत. अशोकराव म्हणाले. अशोकराव सगळ्यांची भरभरून माफी मागत होते. नम्रताताईंना मात्र कळून चुकले होते की त्यांच्या मनात नक्कीच कसली तरी कालवाकालव सुरू आहे. याआधी एवढ्या खिन्न मनाने बोलताना त्यांना कधीच पाहिले नव्हते. अशोकराव नम्रताताईंना घ्यायला आले होते. नम्रताताई सुद्धा लगेच तयार झाल्या. घरच्यांनी त्याने 1 दिवस थांबण्याची विनंती केली, पण पुन्हा कधीतरी येऊ म्हणून अशोकरावांनी त्या दिवशी निरोप घेतला. नम्रताताईंनी भावुकपणे माहेरच्यांचा निरोप घेतला. निखिल, नम्रताताई आणि अशोकरावांना त्या दिवशी घरी परतायला बराच वेळ झाला. अशोकरावांना नम्रता आणि निखिलसोबत पाहून आजीला मनातून बरं वाटलं. त्यांना माहीत होतं आता नम्रता घरातील कामे पूर्वीप्रमाणे सांभाळेल. पण वरवर आपला आनंद न दाखवता त्या करड्या आवाजात नम्रताताईंना म्हणाल्या, या बाईसाहेब आल्यात. छान आराम सुरू होता तिकडे माहेरी. इथली तर आठवणसुद्धा आली नसेल. इकडे सासू खपते मरते काम करून, तर पण तुम्हाला इथे खायला भेटते म्हटल्यावर तुम्ही कसल्या स्वतःहून येताय घरी परत? यावर नम्रताताई गप्प बसल्या. अशोकराव मात्र त्यांच्या आईला म्हणाले, ती काय येईल आई स्वतःहून परत? इथून अपमानित करून जायला सांगितल्यावर तिने स्वतःहून परत यावं अशी आपण अपेक्षा तरी का करावी? अशोकराव काळजीने इकडे तिकडे फेऱ्या मारत होते. काय झालं? नम्रताताईंनी काळजीने विचारलं.
मी ईश्वरीताईच्या घरी गेलो होतो. अशोकराव म्हणाले. हो, मला कळलं होतं ते. नम्रताई म्हणाल्या. ईश्वरीताईने हट्टाने मला बाहेर नेलं. कुठे जातं ते मला कळत नव्हतं, पण अचानक विजयची आई दिसल्यावर मला कळलं की ईश्वरीताई मला विजयच्या घरी घेऊन गेलेत म्हणून अशोकरावांनी सांगितलं. विजयच्या घरी? नम्रताताई आश्चर्याने म्हणाल्या. हो, अशोकराव म्हणाले. मग तिथे काय झालं? ते लोक काही बोलले का तुम्हाला? नम्रताताईंनी काळजीने विचारलं. नाही, ते माझ्याशी जरा जास्तच चांगले बोलले. विजयची बायको आहे रसिका, तिची ओळख करून दिली, छान पाहुणचार केला, घराची श्रीमंती अगदी ओसांडून वाहत होती, अशोकरावांनी सांगितलं. मग त्यांचा वैभव पाहून तुम्हाला वाईट वाटतंय का, की अंकिताचं लग्न त्याच्याशी झालं नाही म्हणून? नम्रताताईंनी प्रश्न केला. आधी तर तसंच वाटलं होतं, पण जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला माझ्याच या विचाराची भीती वाटली, अशोकराव म्हणाले. सत्य? कोणतं सत्य? नम्रताताईंनी विचारलं. आणि मग अशोकरावांनी नम्रताताईंना सगळं सांगितलं. ईश्वरीताई आणि त्यांच्या जावबाईमध्ये जी बोलणी झाली होती ती सगळी अशोकरावांनी जशा तशा नम्रताताईंना सांगितले. सगळं ऐकून घेतल्या नम्रताताई म्हणाल्या. काय, ईश्वरीताई अशीही वागू शकते? मला तर विश्वासच बसत नाही या सगळ्यावर, नम्रताताई उद्विग्नपणे म्हणाल्या. पण हे सत्य आहे, ईश्वरीताई अशीच वागली आहे आपल्यासोबत. मी सुद्धा एखाद्या आंधळ्या माणसासारखा तिच्यावर विश्वास ठेवला, अशोकराव म्हणाले. विश्वास ठेवणं काही वाईट नाही, पण आंधळा विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे, नम्रताताई म्हणाल्या. हो, बरोबर बोलतेस तू, आणि मला तुझं यासाठी सुद्धा खूप कौतुक वाटतं. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, पण योग्य वेळी माझ्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेतलास. आज फक्त आणि फक्त तुझ्या निर्णयामुळे आपल्या अंकिताचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचले. तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत, अशोकराव हात जोडत म्हणाले. जाऊ द्या, जे झालं ते होऊन गेलं. या सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की आपल्या अंकिताचं आणि त्या विजयचं लग्न झालं नाही. बाकी आता कुठल्याही गोष्टीचा आपण फारसा विचार करायचा नाही, नम्रताताई म्हणाल्या. हो ग, अंकिताचं लग्न झालं नाही ते एक प्रकारे चांगलं झालं, पण ती बिचारी रसिका, ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना. देव करो आणि तिचं भलं हो. त्या विजयची दारू सुटो आणि त्या दोघांनी सुखाने संसार करावा हीच प्रार्थना आहे देवाकडे, अशोकराव म्हणाले. आणि मग दोघेही शांतपणे झोपले. खूप दिवसांपासून मनावर असलेले ओझं उतरलं होतं. अशोकरावांना आता खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. नम्रताताईंचा त्यांना खूप आधार वाटत होता. आता फक्त एकदा अंकिताला भेटून तिची ख्याली खुशाली जाणून घ्यायची होती. लक्ष्मीताईंनी समाधानरावांना भेटून त्यांचे आभार मानायचे होते. नम्रताताईंच्या मनाला सुद्धा अंकिताची काळजी लागून होतीच, पण सोबतच त्या अनोळखी रसिकाबद्दल सुद्धा राहून राहून विचार येत होते. त्या अनोळखी मुलीसाठी या दोघांचा जीव तुटत होता. मात्र रसिकाच्या आई वडिलांना मुलीच्या सत्य परिस्थितीबद्दल फारशी कल्पनाच नव्हती. रसिकाची परिस्थिती जैसी थी वैसी थी. विजयमध्ये काही सुधारणा नव्हती. रात्रभर बाहेर हुंदडणं आणि दिवसभर घरी बेडवर लोळत पडणं हीच त्याची दिनचर्या होती. विजयचे आईबाबा आणि बहीण रसिकावर सतत दबाव टाकायचे, विजयची दारू सोडव म्हणून. रसिकाने सुद्धा एक दोनदा विजयला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासमोर तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. शेवटी आणखीन एक प्रयत्न म्हणून त्या दिवशी रसिकाने त्याच्या दारूच्या बाटल्या बाथरूममध्ये जाऊन खाली केल्या होत्या. हे जेव्हा विजयला कळलं तेव्हा त्याने इतर कुणाचाही विचार न करता तिला मारायला सुरुवात केली. आजवर कधीच अशा परिस्थितीचा सामना केलेला नसल्याने रसिका खूपच घाबरली होती. ती भीतीने ओरडत होती, पण विजयचे आईबाबा तिच्या मदतीला आले नाहीत ना. त्यांनी विजयला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसानंतर रसिका विजयपासून अधिकच घाबरायला लागली. विजयच्या आईबाबांना वाटायचं की रसिकाने विजयची दारू सोडवण्याचा प्रयत्न करावा, पण त्या प्रयत्नात तिला कोणतीही साथ द्यायची नाही. ते आता पूर्णपणे विजयच्या बाजूने निश्चिंत झाले होते. रसिका विजयची दारू सोडवू शकेल का? अशोकराव आणि नम्रताताई अंकिताला भेटतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल? अंकिता आणि कार्तिकच्या आयुष्यात ही सुखाची नांदी असेल का? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा. धन्यवाद.